विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा आपला आजचा विषय आहे राज्यशास्त्र. राज्यशास्त्रामध्ये आज आपण अभ्यासणार आहोत महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी भाग 2. विद्यार्थी मित्रांनो, आपण भाग 1 मध्ये दुसरं महायुद्ध 1939 ते 1945 या कालावधीत घडलेलं हे जे महायुद्ध होतं त्याचा अभ्यास केला होता आणि आपण जाणून घेतले की या युद्धात अधिक प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला होता. दुसऱ्या महायुद्धात मित्र राष्ट्र होती ब्रिटन, फ्रान्स, रशिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत, चीन आणि कॅनडा. तसेच अक्षराष्ट्र होती जर्मनी, इटली आणि जपान. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेचा महत्वाचा सहभाग होता. अमेरिकेने अणुबॉम्बची निर्मिती केली होती आणि जपानमधील हिरोशिमा या शहरावर 6 ऑगस्ट 1945 रोजी आणि नागासाकी या शहरावर 9 ऑगस्ट 1945 रोजी बॉम्ब हल्ला करून हे शहर उद्ध्वस्त केले. जपानच्या पराभवानंतर दुसरे महायुद्ध संपले. यानंतर भारताची ब्रिटिश सत्ता कमकुवत झाली आणि भारत ही स्वतंत्र झाला. विद्यार्थी मित्रांनो, दुसरं महायुद्ध तर संपलं, पण 1945 पासून शीतयुद्ध सुरू झालं. दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे अमेरिका व सोव्हिएत युनियन युद्ध संपताच परस्परांचे स्पर्धक बनले. त्यांच्यातील सहकार्याची जागा आणि ही जी आहे ही स्पर्धेने घेतली आणि त्यांच्यातली स्पर्धा ही जीवघेणी स्पर्धा ठरली होती. विद्यार्थी मित्रांनो, 1945 ते 1991 म्हणजे जवळजवळ 45 ते 46 वर्षाचा हा जो कालखंड आहे, हा एवढा मोठा कालखंड शीतयुद्धाने व्यापला होता. या दोन्ही देशांमध्ये उघड युद्ध झाले नाही, परंतु युद्धाचा भडका कधीही उडू शकेल अशी तणावजन्य परिस्थिती कायम होती आणि त्यामुळे त्यांच्या संबंधांमध्ये कायमच तणाव होता. प्रत्यक्ष युद्ध नाही, पण युद्धाला पूरक अशा तणावपूर्वक परिस्थितीचेच वर्णन आपण शीतयुद्ध या संज्ञेद्वारे केले जाते. प्रत्यक्ष युद्ध न होता युद्धजन्य स्थिती म्हणजे युद्धासाठी पूरक अशी तणावपूर्ण परिस्थितीलाच
शीतयुद्ध असे म्हणतात. या काळात अमेरिका तर महासत्ता होतीच, पण सोव्हिएत युनियननेही अण्वस्त्रांची निर्मिती करून आपले लष्करी सामर्थ्य वाढवून महासत्ता बनण्याचा प्रयत्न केला. अमेरिका व सोव्हिएत युनियन या दोन महासत्तातील संघर्ष, सत्ता स्पर्धा, शस्त्र स्पर्धा, विचार प्रणालीतील भेद, परस्परांना काटशह देण्याची वृत्ती, राजकीय अविश्वास या सर्व बाबींमुळे शीतयुद्ध सुरू झाले होते. विद्यार्थी मित्रांनो, शीतयुद्धाची जी कारणं आहेत ती कारणं कोणती होती नीट लक्षात घ्या. एक म्हणजे महासत्तांमधील संघर्ष. कोणत्या महासत्ता दोन होत्या? अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन महासत्तांमध्ये असलेला संघर्ष. या दोन महासत्तांमध्ये शस्त्रास्त्र निर्मितीची जी स्पर्धा सुरू झाली होती, ही स्पर्धा त्यांच्या विचार प्रणालीमध्ये असलेले भेद यामुळेच शीतयुद्ध सुरू होतं. आणि या दोन्ही राष्ट्र एकमेकांना काटशह देण्याची त्यांच्यामध्ये असलेली वृत्ती आणि सत्तेसाठी निर्माण झालेली स्पर्धा या सर्व कारणांमुळे त्या दोन मोठ्या महासत्तांमध्ये संघर्ष चालू होता. आणि यामध्ये विकसित आणि अविकसित राष्ट्र जी होती ती भरडली जात होती. या शीतयुद्धाचे परिणाम कोणते झाले? तर लष्करी संघटनांची निर्मिती, जगाचे द्विध्रुवीकरण, शस्त्रास्त्र स्पर्धा, प्रादेशिक संघटनांची निर्मिती, अलिप्ततावाद. विद्यार्थी मित्रांनो, हे जे शीतयुद्धाचे जे परिणाम आहेत, हे परिणाम आता आपण विस्ताराने पाहूया. लष्करी संघटनांची निर्मिती. शीतयुद्ध काळात दोन्ही महासत्तांनी लष्करी संघटना निर्माण केल्या आणि त्यात सामील होणाऱ्या राष्ट्रांच्या संरक्षणाची जबाबदारी त्या महासत्तांनी घेतली. नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. नाटो म्हणजेच नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन याची स्थापना 4 एप्रिल 1949 रोजी झाली आणि त्याचं मुख्यालय जे आहे ते ब्रुसेल्स, बेल्जियम येथे आहे. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर अटलांटिक करार संघटना म्हणजेच नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन नाटो ही लष्करी संघटना आहे. तिची स्थापना 4 एप्रिल 1949 ला झाली आणि तिचं मुख्यालय ब्रुसेल्स, बेल्जियम येथे आहे. तसेच या संघटनाने सामूहिक संरक्षणाची जबाबदारी घेतली आहे. त्याचे सदस्य बाहेरील आक्रमणाच्या वेळी मदत करतील. नाटोला शह देण्यासाठी सोव्हिएत युनियनच्या प्रभुत्वाखाली 1955 मध्ये पूर्व युरोपीय देशांशी वॉर्सा करार संघटना तयार केली. यामध्ये सहभागी देश जे होते ते सोव्हिएत संघ, पोलंड, पूर्व जर्मनी, चेकोस्लोवाकिया, हंगेरी, रोमानिया आणि बुल्गारिया हे प्रमुख देश होय. शीतयुद्ध काळात जगातील बहुतेक देश दोन महासत्तांच्या गटात सामील झाले होते आणि राष्ट्रांची अशी दोन गटात विभागणी होणे म्हणजेच द्विध्रुवीकरण होय. विद्यार्थी मित्रांनो, 1962 ची शीतयुद्ध काळातील एक अतिशय महत्वपूर्ण घटना म्हणजे क्युबाचा संघर्ष.
अमेरिकेने क्युबावर बंधने घातली तेव्हा अमेरिकेला शह देण्यासाठी सोव्हिएत युनियनने क्युबाला शस्त्रास्त्रे पाठवली आणि यामुळेच अमेरिकेने क्युबाशी युद्ध पुकारले. सोव्हिएत युनियनचे या सुमारास विघटन झाले आणि जगातील शीतयुद्ध संपले. अमेरिका व सोव्हिएत युनियन यांनी युद्ध पुकारले, परंतु सुदैवाने युद्ध झाले नाही. 1917 मध्ये रशियात साम्यवादी क्रांती झाली आणि त्यातूनच सोव्हिएत युनियन अस्तित्वात आले. अल्पावधीतच सोव्हिएत युनियन आंतरराष्ट्रीय राजकारणात महासत्ता म्हणून आकारास आली. विद्यार्थी मित्रांनो, अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात टोकाचे मतभेद होते. अमेरिका हे भांडवलशाहीचा पुरस्कार करणारे लोकशाही राज्य होते, तर सोव्हिएत युनियन हे समाजवादाचा व एकपक्षीय हुकुमशाहीचा पुरस्कार करणारे राज्य होते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत. अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. तर अमेरिकेने भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारली, तर सोव्हिएत युनियनने समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारलेली होती. आपले प्रभुत्व वाढावे म्हणून अमेरिका आणि सोव्हिएत युनियनच्या या दोन्ही महासत्तांनी लहान राष्ट्रांना आपापल्या गटात खेचण्याच्या प्रयत्नांना सुरुवात केली. परिणामी युरोपचे वैचारिक पातळीवर विभाजन झाले. पश्चिम युरोप तेथील देश अमेरिकेच्या गटात सामील झाले, तर पूर्व युरोपमधील देश सोव्हिएत युनियनच्या गटात सामील झाले. आपापल्या गटातील राष्ट्रांना लष्करी व आर्थिक मदत देण्याचे धोरण महासत्तांनी स्वीकारले. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया शस्त्रास्त्र स्पर्धा कशी निर्माण झाली होती. म्हणजे शीतयुद्धाचा जो परिणाम आपण अभ्यासत आहोत, त्यामध्ये शस्त्रास्त्र स्पर्धा जी आहे हे एक मुख्य परिणाम त्याचा निर्माण झाला होता. महासत्ता एकमेकांना काटशह देण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर शस्त्रांची निर्मिती करू लागल्या. अधिकाधिक संहारक अस्त्रे बनवण्याच्या संदर्भात व त्यास लागणारे तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. परंतु शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे जागतिक शांतता धोक्यात येईल याची जाणीव दोन्ही महासत्तांना झाल्यामुळे शस्त्रास्त्र नियंत्रणाचे आणि निशस्त्रीकरणाचे प्रयत्नही याच काळात झाले. प्रादेशिक संघटनांची निर्मिती. महासत्तांच्या स्पर्धेत विकसनशील राष्ट्रांनी परस्परांना मदत करण्यासाठी आपापल्या प्रादेशिक पातळ्यांवर संघटना निर्माण केल्या. त्यांना आर्थिक विकास महत्वाचा वाटत होता आणि म्हणूनच युरोपमधील देशांनी युरोपीय आर्थिक संघ निर्माण केला, तर आग्नेय आशियांनी म्हणजे सिंगापूर, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स इत्यादींनी एशियन संघटना निर्माण केली. अलिप्ततावाद. शीतयुद्ध सुरू झाल्यानंतरच्या काळात एकीकडे जगाचे द्विध्रुवीकरण होत होते, पण त्याचबरोबर काही देशांना महासत्तांच्या स्पर्धेत सामील व्हायचे नव्हते. अशा राष्ट्रांनी महासत्तांच्या स्पर्धेपासून अलिप्त राहण्याचे जे धोरण स्वीकारले त्यालाच अलिप्ततावाद असे म्हणतात. अलिप्ततावाद ही शीतयुद्ध काळातील एक महत्वाची चळवळ होती. अलिप्ततावादी चळवळ. दुसऱ्या महायुद्धानंतर
आशिया व आफ्रिका खंडातील नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांनी अलिप्ततेच्या विचाराला पाठिंबा दिला व ती एक महत्वपूर्ण चळवळ झाली. भारताचे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू, युगोस्लेव्हियाचे अध्यक्ष मार्शल टिटो, इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्दुल नासेर, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर अहमद सुकार्नो आणि घानाचे प्रधानमंत्री क्वामे नक्रुमा यांच्या नेतृत्वाखाली या चळवळीची सुरुवात सन 1961 पासून झाली. अलिप्ततावादी चळवळीने वसाहतवादास विरोध केला होता. मग वसाहतवाद म्हणजे काय? तर एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या प्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे होय. उदाहरणार्थ पहा, तर ब्रिटिश जे आहे ते भारतात व्यापारी म्हणून आले आणि भारतामध्ये त्यांनी वसाहती निर्माण केल्या होत्या. मग आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या बलशाली देशांनी आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे वसाहतवाद होय. आणि या वसाहतवादालाच अलिप्ततावादी चळवळीने काय केलं होतं? विरोध केला होता. वसाहतवादी प्रवृत्तीतूनच साम्राज्यवाद उदयास येतो. मग या साम्राज्यवादात सुद्धा अलिप्ततावादी चळवळीने विरोध दर्शवला. वंशवाद. राजेशाही पद्धतीमध्ये वंश परंपरेने राजसत्ता ही त्यांच्या वंशांनाच प्राप्त होत असे. म्हणजे कर्तृत्व असो वा नसो, पण वंश परंपरागत राजसत्ता ही त्या वंशातील लोकांना प्राप्त व्हायची आणि हा वंशवादाला सुद्धा विरोध अलिप्ततावादी चळवळीने केला होता. अलिप्ततावादी चळवळीने वसाहतवादास, साम्राज्यवादास आणि वंशवादास विरोध केला आहे. आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यास या चळवळीने प्रोत्साहन दिले. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मार्गदर्शनाखाली भारताने या चळवळीचे नेतृत्व केले. नंतरच्या काळातही या चळवळीला भारताने सक्रिय पाठिंबा दिला आहे. शीतयुद्ध संपुष्टात आले तरीही या चळवळीचे महत्व कमी झाले नाही. मानवतावाद, जागतिक शांतता व समानता या शाश्वत मूल्यांवर अलिप्ततावादी चळवळ आधारलेली आहे. या चळवळीने अल्पविकसित राष्ट्रांना एकत्र येण्यास प्रेरित केले आहे. आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यास या चळवळीने प्रोत्साहन दिले. निशस्त्रीकरण व मानवी हक्कांचे संवर्धन याबाबत आग्रही भूमिका घेतानाच अलिप्ततावादी चळवळीने गरीब व विकसित राष्ट्रांच्या समस्या ठामपणे मांडल्या. एका नव्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची म्हणजे NIEO ची मागणी या चळवळीने केली. NIEO म्हणजे आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था. याबद्दल थोडक्यात सांगायचे झाल्यास, शीतयुद्ध संपले तरीही अलिप्ततावादी चळवळीचे महत्व कमी झाले नाही. या चळवळीने अल्पविकसित राष्ट्रांना एकत्र येण्यास प्रेरित केले आणि या चळवळीने आर्थिक आणि सामाजिक बदलांचे अनेक प्रवाह आंतरराष्ट्रीय राजकारणात आणले. या राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय राजकारणात सन्मानाने उभे राहण्याचा एक नवा विश्वास दिला. शीतयुद्धाची अखेर.
1945 पासून जागतिक राजकारणात प्रभावी असलेले शीतयुद्ध नंतर संपुष्टात आले. शीतयुद्धाची अखेर ही एक मागील शतकाच्या शेवटी झालेली अत्यंत महत्वाची घटना होती. शीतयुद्धाची अखेर होण्यास अनेक बाबी कारणीभूत होत्या. सोव्हिएत युनियनने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारले, राज्याचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण शिथिल केले. सोव्हिएत युनियनचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव यांनी पेरेस्ट्रोइका म्हणजे पुनर्रचना आणि ग्लासनोस्त म्हणजे खुलेपणा ही धोरणे अंमलात आणली. या धोरणामुळे माध्यमांवरील नियंत्रण कमी झाले, राजकीय व आर्थिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल झाले, म्हणजेच या क्षेत्रात पुनर्रचना करण्यात आली आणि त्यामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली. पूर्व युरोपमधील सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखाली देशांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गाचा स्वीकार केल्यामुळे तेथील राजवटी बदलल्या. सोव्हिएत युनियनचे विघटन झाले व त्यातून अनेक नवी स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली. रशिया हा सोव्हिएत युनियन मधील सर्वात मोठा देश होता. सोव्हिएत युनियनच्या विघटनाबरोबर शीतयुद्ध संपले. जागतिक राजकारणात अमेरिका महासत्ता झाली आणि ज्या वेळेला एकच महासत्ता असते व तिच्यावर जेव्हा अनेक देश अवलंबून असतात तेव्हा त्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला आपण एकध्रुवीय व्यवस्था असे म्हणतो. शीतयुद्ध समाप्तीनंतर जागतिक शांतता व सुरक्षितता टिकवणं आता महत्वाचं होतं. विद्यार्थी मित्रांनो, शीतयुद्धानंतरचं जग आणि जागतिकीकरण म्हणजे काय हे आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद. माझे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही asmi.smarteducation ला सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.